जय शिवराय मित्रांनो, राज्यातील 2011 पर्यंतची निवासी अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्याच अंतर्गत गायरान जमिनीवरील सन 2011 पर्यंतची मराठवाड्यामधील निवासी अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी एक महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे। मित्रांनो, नवीन विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे। सर्व जिल्हाधिकारी, सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील तरतुदीनुसार शासकीय जमिनीवरील 1 जानेवारी 2011 पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत 25 मार्च 2026 च्या राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही बैठक घेण्यात आलेली आहे आणि याच बैठकीमध्ये गायरान जमीन हस्तांतरण प्रक्रिया या 15 मे पर्यंत पूर्ण कराव्यात अशा प्रकारचे निर्देश विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये विलंब होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना देखील त्यांच्या माध्यमातून सर्व जिल्हाधिकारी याचप्रमाणे जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आलेले आहेत। प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना घरकुलासाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी स्वराज्य संस्थांना 15 मे 2026 पर्यंत जमीन हस्तांतरित करावी। सदरील 100% प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीमध्ये 15 मे 2026 पर्यंत पूर्ण करावी अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि याच्यासाठी या कामकाजाचा विभागीय पातळीवरून दैनंदिन आढावा घेण्यात यावा। या कामामध्ये कुठल्याही प्रकारचा विलंब होऊ नये अशा प्रकारचे निर्देश सुद्धा त्यांनी या बैठकीच्या वेळी दिलेले आहेत। मित्रांनो, शासकीय जमिनीवरील पात्र निवासी अतिक्रमण नियमित करण्याची प्रक्रिया पारदर्शक, जलद आणि नियमानुसार पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। नागरिकांना अनावश्यक त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने हे काम पूर्ण करावं। तहसीलदार तसेच गट विकास अधिकारी यांनी या प्रक्रियेला गती देण्यासाठी शिबिरांचं देखील आयोजन करावं अशा प्रकारचे निर्देश या बैठकीमध्ये देण्यात आलेले आहेत। मराठवाड्यामध्ये सर्वांसाठी घरे या संकल्पनेला गती देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना या प्रक्रियेचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करावेत अशा प्रकारच्या सूचना देखील या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। यामुळे आता मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील गावनिहाय गायरान जमिनीवरील सन 2011 पर्यंतची निवासी अतिक्रमण नियमानुसार नियमित करण्यासाठीची प्रक्रिया जलद गतीने पार पाडली जाणार आहे। धन्यवाद।